नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता नंदिनी म्हणत असते की नशीब यावेळी तरी थोडक्यात गोष्ट निभावली आणि त्यानंतर ती जीवाला म्हणते की जीवा, तुम्ही ना माझ्यासाठी जी काही हिंमत दाखवली आहे ना, त्यासाठी मी खरंच मनापासून, अगदी मनापासून तुमची आभारी आहे। पण तुमची पद्धत आहे ना, आणि मला असं वाटत आहे की तुमची पद्धत थोडीशी चुकलेली आहे। आणि तेव्हा जेव्हा बोलायचा प्रयत्न करत असतो तर नंदिनी त्याला म्हणते की नाही जीवा, तुम्ही माझ्या बोलण्याचा ना चुकीचा अर्थ प्लीज काढून देऊ नका। अन्याय करणाऱ्याला शिक्षाही मिळालीच पाहिजे, पण ती कायद्याच्या मार्गाने। आणि जर समजा आपण सुद्धा कायदा हातात घेतला ना, तर मग दीपक आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? अतिरेक्याला जर अतिरेकानेच उत्तर दिलं ना, मग शेवटी चुकतो कोण, असा ती प्रश्न आता उपस्थित करते। आणि त्यानंतर ती इन्स्पेक्टर भालेरावना म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही माझं ऑफिशियल स्टेटमेंट लिहून घ्या। तर तेव्हा इन्स्पेक्टर भालेराव म्हात्रे यांना म्हणतात की म्हात्रे, तुम्ही मॅडमचा स्टेटमेंट लिहून घ्या। तर तेव्हा नंदिनी सांगू लागते की युली, हे सगळं ना काही त्या दीपकमुळे झालेलं आहे सर। आणि काय झालं ना, काल सगळेजण नाटकाला निघून गेल्यानंतर मी आनंद निवासमध्ये एकटीच होते आणि त्यानंतर जे काही घडलेलं असतं ते सर्व ती काही सांगू लागते। आणि तेव्हा मात्र नंदिनीच स्टेटमेंट घेऊ लागतात आणि दीपकने तिला लटकवलेलं असतं आणि त्यानंतर जीवाने घेऊन तिला वाचवलेलं असतं आणि त्यानंतर जीवा आणि पार्थ तिला घेऊन घरी आलेले असतात। ते सर्व काही ती नंदिनी इन्स्पेक्टरना सांगू लागते आणि म्हणते की आजपर्यंत त्या दीपकने मला खूपच त्रास दिलेला आहे सर, आणि दरवेळी ना जीवा होते म्हणून मी वाचले। आणि जर काल तिथे ते नसते ना, तर कदाचित आज मी या जगातच नसते, असं ती बोलणारच असते। इतक्या चक्क जीवा मित्रांनो नंदिनीच्या तोंडावरतीच हात धरतो आणि ते बघितल्यानंतर मात्र काव्याला मात्र मोठा धक्का बसतो आणि जीवा तिला ते वाक्यच बोलू देत नाही। तर नंदिनी पुढे म्हणते की सर प्लीज, पार्थ आणि जीवांना ना अटक करू नका। त्याने जे काही केलं आहे ना, ते फक्त माझ्यासाठी आणि काव्यासाठी केलेलं आहे। तर तेव्हा इन्स्पेक्टर भालेराव म्हणतात की ठीक आहे, तुम्ही स्वतः कबुली देत आहे ना, म्हणून मी यांना सोडत आहे। पण परत असं करू नका नंदिनीचे जीवा, असं ते जीवाला म्हणतात। तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघून स्माईल करू लागते। तर त्यानंतर इन्स्पेक्टर म्हात्रेंना म्हणतात की म्हात्रे, स्टेटमेंट वरती ना सगळ्यांच्या साह्या घ्या आणि मोहिते मॅडमच्या पण साह्या घ्या। आणि त्यानंतर ते म्हणतात की ओ सॉरी मॅडम, आता तुमची नवी ओळख आहे ना, नंदिनी जीवा देशमुख बरोबर आहे ना, असं ते म्हणतात। तर तेव्हा नंदिनी खूपच खुश होते आणि त्यानंतर म्हात्रे नंदिनीची सही घेण्यासाठी पुढे येतात। तर तेव्हा नंदिनीच्या हाताला तर दुखापत झालेली असते। तर तेव्हा जेव्हा पुढे जातो आणि तिच्या हातामध्ये पेन धरून आपल्या हाताने तिच्या हाताला धरतो आणि तिला सही करायला मदत करू लागतो, तर ते बघत असताना काव्याला तर खूपच त्रास होत असतो आणि बाकी सर्वजण खुश होत असतात। तर त्यानंतर आता इन्स्पेक्टर काव्याला सुद्धा म्हणतात की मिसेस काव्या पार्थ देशमुख, तुम्ही सुद्धा सही करा। तर तेव्हा आता काव्या सुद्धा सही करू लागते आणि त्यानंतर ते जीवाना म्हणतात की मिस्टर जीवा देशमुख, तुमची ओळख तर मी कधीच विसरणार नाही, कारण इतक्या चांगल्या बायकोचा मान जपणारा एक तडपदार नवरा आणि बायकोच प्रेम ठीक आहे, पण पुढे कायदा हातात घेऊ नका, अशी वॉर्निंग सुद्धा ते जीवाला देतात। तर त्यानंतर जीवा सुद्धा हो असं सांगतो। तर त्यानंतर इन्स्पेक्टर नंदिनीला ठीक आहे मॅडम, मी येतो असं सांगून ते तिथून निघून जातात। तर त्यानंतर सर्वजण आपापले जाऊ लागतात। तर तेव्हा जेव्हा नंदिनीचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला वरती खोलीमध्ये घेऊन जाऊ लागतो, तर तेव्हा काव्याला तर त्या गोष्टीचा खूपच त्रास होऊ लागतो। आणि त्यानंतर आता जीवा नंदिनीला खोलीमध्ये घेऊन येतो। तर तेव्हा नंदिनीला जे काही जीवाने तिच्यासाठी केलेलं असतं ते सर्व एका मागोमागे का आठवू लागतं आणि ती म्हणालेली असते की दरवेळी जीवा होते ना म्हणून मी वाचले, आणि जर समजा काल ती तिथे नसते ना, तर कदाचित आज मी या जगातच नसते। असं बोलत असताना जीवाने तिच्या तोंडावरती हात ठेवलेला असतो। तो क्षण आता तिला आठवत असतो आणि ती जीवाकडे बघून हसतच असते।
तर तेव्हा जीवा तिला विचारतो की अगं नंदिनी तुला हसायला काय झालं, तर तेव्हा नंदिनी काही नाही असंच त्याला म्हणते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं असंच म्हणून काय मान डोलावत आहेस तू, आणि ठीक आहे तू इथं बस असं म्हणून तो तिला खुर्चीवरती बसवतो आणि थांब तुला मी पाणी देतो असं म्हणून तो चालेलच असतो. तर नंदिनीच्या हातामध्ये जी ब्रेडची पट्टी असते त्याचा धागा जीवाच्या गळ्यात अडकतो आणि तेव्हा जीवा तिथेच खाली बसून तो धागा काढत असताना नंदिनी मात्र अगदी प्रेमाने तिच्याकडे बघून हसतच असते आणि परत ती म्हणते अरे किती फिल्मी आहे ना हे, म्हणजे असे दोघांचे हात नकळत अडकणं. आणि तुम्हाला सांगू का, मला तर खूपच वाटायचं की माझ्या नव्यासोबत ना अशी काहीतरी फिल्मी सिच्युएशन घडावी. फायनली माझी फिल्मी फॅंटसी कंप्लीट झाली. तर तेव्हा जेव्हा म्हणतो की अगं कसली फिल्मी फॅंटसी, या ब्रेडचा धागा ना या घड्याळात अडकलेला आहे, यात कसली आहे फिल्मीगिरी. तर तेव्हा नंदिनी म्हणते की कळालं का, रोमंटिक फिल्म बघा असं मी तुम्हाला म्हणाले होते. ते का म्हणाले होते ते त्या दिवशी तुम्हाला आता कळालं का. आणि जर रोमंटिक फिल्म बघत असताना तर असं निरंतर तुम्ही झालाच नसता. आणि काय आहे ना हे, मी किती खुश झाले होते आपल्या दोघांचे हात अडकले आहेत म्हणून. आणि तुम्ही ना तर खूपच रोमंटिक आहात, म्हणजे लग्नानंतरचा ना टिपिकल नवरा झालेला आहात तुम्ही. आणि आय डोंट लाईक इट असं ती म्हणते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो झालं का तुझंच, आणि अगं किती बोलत आहेस तू, बास ना आता, आणि नॉनस्टॉप्स आहेस बघ तू. आणि तुला ना तुझ्या हाताची पट्टी बांधलेली आहे पण तोंडाचा पट्टा मात्र सुरूच आहे तुझा. आणि थोडसं थांब, तुझी ही फिल्मी फॅंटसी पूर्ण झाली असेल तर हा धागा सोडवावा का, तर असं तो विचारतो. तर तेव्हा नंदिनी पहिल्यांदा नाही असेच मांडवलते आणि त्यानंतर नाही सोडा सोडा असं ती म्हणते. आणि असे प्रसंग ना वारंवार घडतच राहतील असं ती म्हणत असते. आणि सोडवा की असं ती म्हणते. आणि परत त्या रोमॅन्टिक क्षणाचा ती तिच्या स्टाईलनेच अनुभव घेऊ लागते आणि ती जीवामध्ये खूपच हरवून गेलेली असते. आणि जीवा मात्र तो धागा सोडवायचा प्रयत्न करत असतो. तर नंदिनी खूपच खुश होऊन अगदी रोमंटिक नजरेने त्याच्याकडे बघतच असते. तर जीवा धागा सोडवायचा प्रयत्न करतच असतो आणि नंदिनी अजून सुद्धा एकसारखी त्याच्याकडे बघतच असते आणि ती आता हरवून गेलेली असते. तर तेव्हा जीवा तिच्याकडे बघून टिचकी वाजवतो. तर तेव्हा ती परत भानावरती येते. तर जीवा तिला विचारतो काय कुठे हरवलेली आहेस. तर तेव्हा नंदिनी काही नाही असं सांगते. तर जेव्हा म्हणतो की पिन कुठे आहे याची, तर तेव्हा नंदिनी नाही माहिती असं मान हलवते. तर जेव्हा तिला म्हणतो की अगं मान काय हलवत आहेस, पिन कुठे गेली आहे, तर तेव्हा नंदिनी म्हणते की पण आपण तर अडकलेला आहे ना, असं म्हणून ती थोडसं स्टॉप घेते आणि परत म्हणते की म्हणजे आपले हात अडकलेले आहेत ना, तेव्हा इथेच कुठेतरी पडली असेल. तर तेव्हा जीवा म्हणतो बरोबर, ठीक आहे मी शोधतो आणि इथेच कुठेतरी असायला पाहिजे असं म्हणत असतो. तर तेव्हा नंदिनी आपल्या हातामधल्या बांगड्या हलवते. तर तेव्हा जीवा छान आहेत असंच तिला म्हणतो. तर नंदिनी अहो छान काय म्हणत आहे, ही सेफ्टी पिन आहे ना ती घ्या आणि मग तुम्ही क्लिप ब्रेस बांधा. तर तेव्हा जेव्हा ती पिनने बांधू का असा प्रश्न विचारतो आणि नाही नको, झोपेत जर ओपन झाली ना तर तुलाच टोचल वगैरे. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो नाही टोचणार, बांधा ना तुम्ही घ्या असं ती म्हणते. तर तेव्हा जीवा तिच्या बांगडीमधून ती सेफ्टी पिन हळूवारपणे काढू लागतो आणि ती पिन काढत असताना सुद्धा नंदिनी एकसारखी जीवाकडे बघत असते आणि तिचं तर खूपच प्रेम जडत असतं जीवावरती. तर त्यानंतर जीवा ती पिन घेऊन नंदिनीच्या हाताच बेस बांधू लागतो आणि नंदिनी आता सुद्धा एकसारखीच त्याच्याकडे बघत असते आणि त्याच्या प्रेमात तर खूपच बुडून गेलेली असते. तर तेव्हा नंदिनीला थोडीशी पिन चुकते. तर नंदिनी थोडस ओरडते. तर तेव्हा जीवा ओ सॉरी सॉरी असं म्हणू लागतो. तर नंदिनी म्हणते नाही ठीक आहे. तर तेव्हा त्यानंतर जीवा परत ती पिन लावू लागतो आणि तेव्हा आता नंदिनी एकदमच जीवाला क्यू जीवा असं म्हणते. तर तेव्हा जीवा हसतो आणि म्हणतो की अगं अगोदर बांधू तरी देत ना, मग तू क्यू म्हण. तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही नाही, यासाठी मी म्हणतच नाही, मी आज ना सगळ्यांच्या समोर तुम्ही मला अभिमानाने तुमची बायको म्हणालात ना त्यासाठी क्यू बोलत आहे. असं बोलल्यानंतर आता दोघे सुद्धा
एकमेकांच्या नजरेत बघू लागतात तर नंदिनी म्हणते की खरंच लग्न झाल्यानंतर ना आज पहिल्यांदाच तुम्ही मला तुमची बायको म्हणालात, त्यासाठी परत एकदा थ्यू असं म्हणून ती खूपच आणि खूपच खुश होत असते. तर आता जीवा तिच्या हाताला पिन बांधतो. तर मित्रांनो, आता दुसरीकडे बघा, इकडे काव्याच्या मनाची मात्र खूपच घालमेल होत असते आणि त्यावेळेस तिला तो क्षण आठवतो की इन्स्पेक्टरने ज्यावेळेस जीवाला विचारलेलं असते की कोण आहे तुमची बायको, तर तेव्हा जीवाने सांगितलेलं असतं की नंदिनी जीवा देशमुख ती आहे माझी बायको आणि नंदिनी फक्त माझी बायको नाही तर माझा अभिमान आहे तो असं बोललेलं असतं. तो क्षण आता तिला आठवत असतो आणि तेव्हा ती स्वतःला खूपच त्रास करून घेत असते आणि तिने उलट आपल्या हातामध्ये मध्ये यूपीएससीच पुस्तक धरलेलं असतं. तर तेव्हा पार्थच लक्ष तिच्याकडे जातं. तर तेव्हा ते पुस्तक चक्क तिने उलटं धरलेलं असतं आणि तेव्हा पार्थ तिला म्हणतो की काय कलेक्टर मॅडम, अभ्यासात लक्ष नाही वाटतं तुमचं, असं म्हणून तो आता हसू लागतो. तर तेव्हा काव्या त्याच्यावरती चिडते आणि हसायला काय झालं असं त्याला विचारते. तर तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, तुम्ही जे काही केलं ना त्यावरूनच मला हसायला आलं असं तो म्हणतो आणि तुम्ही तर ना जीवासारख्याच आहात असं तो म्हणतो. तर तेव्हा काव्या म्हणते की एक मिनिट, मला ना त्यांच्याबरोबर कंपेअर करू नका. तर तेव्हा पार्थ आता उठतो आणि म्हणतो की नाही नाही, चिडू नका, आता तुम्ही जे काही केलत ना त्यावरून मला एक किस्सा आठवला, पण जाऊ देत, तुम्हाला अभ्यासात डिस्टर्ब होईल ना, राहू देत, मी सांगतच नाही असं तो आता म्हणत असताना तो काव्याची फिरकीच घेत असतो आणि तिथून तो बाजूला जात असताना आता काव्या म्हणते की आता बोललाच आहे ना तर मग सांगून टाका. तर तेव्हा पार्थ परत खेचू लागतो आणि म्हणतो की नको हो, जाऊ देत, अभ्यासात कशाला उघेच डिस्टर्ब. तर तेव्हा आता काव्याचा रागाला आलेला चेहरा बघून तो म्हणतो की बरोबर, ठीक आहे, मी सांगतो, असं म्हणून तो आता किस्सा सांगू लागतो आणि म्हणतो की काय आहे ना, लहानपणी आई ना मला आणि जीवाला ना अभ्यासाला बसवायची असंच. आता आपण जसं बसलो आहे ना अगदी तसंच, तो एका साईडला आणि मी एका साईडला. मग आई थोड्या वेळाने परत यायची की आम्ही अभ्यास करत आहे का नाही ते बघायसाठी. मग मी आपला नेहमीप्रमाणे ना मान खाली घालून अभ्यास करायचो, लाईक अ गुड बॉय असं म्हणून तो आपली कॉलर वर चढवतो आणि जिव्हा मात्र आता तुम्ही जसं तंद्री लावून बसला आहे ना तसाच तंद्री लावून बसायचा. आणि आई तेव्हा आम्हाला जो प्रश्न विचारायची ना आता तुम्हाला विचारला ना, अभ्यासात लक्ष आहे का नाही असाच प्रश्न, तर तेव्हा तुम्ही तेच बोललात जे लहानपणी जेव्हा बोलायचा. म्हणून मी थोडसं हसलो, बाकी काही नाही असं म्हणून तो हसू लागतो आणि काही आहे ना असं जर विचारलं ना की का रे बाबा अभ्यासात लक्ष नाही का, आणि तो सुद्धा ना हाताला लागेल ते पुस्तक समोर धरायचा आणि ते सुद्धा उलट असं तो म्हणतो. तर तेव्हा काव्या भडकते आणि म्हणते की एक मिनिट, मी काय पुस्तक उलटंट वगैरे धरलेलं नाही असं म्हणून ती आपल्या हातामधल्या पुस्तकाकडे बघते. तर चक्क तिने पुस्तक उलटं धरलेलं तिला दिसतं आणि ती आता धक्क्याने परत पार्थकडे बघते. तर तेव्हा पार्थ हसतच असतो. तर तो पुढे म्हणतो की पण टेन्शन घेऊ नका, मी आहे ना तुम्हाला बरोबर सरळ करेन. असं म्हटल्यानंतर काव्या त्याच्याकडे एक नजर टाकते. तर तेव्हा पार्थ म्हणतो की म्हणजे ते ना तुमच्या प्रत्येक उलट्या गोष्टी ना सरळ करायला तुम्हाला मी मदत करेन, काळजी नका करू आणि तुमच्यावर ना माझं नीट लक्ष आहे. तर तेव्हा काव्या चिडते आणि म्हणते की माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा ना स्वतःच्या कामाकडे जरा लक्ष द्या. असं म्हणून ती आता तिथून उठून निघूनच जाते. तर तेव्हा पार्थ काव्या काव्या असं तिला म्हणत असतो. तर तेव्हा काव्या तिथून निघूनच जाते. तर तेव्हा पार्थ म्हणतो की ही फिसकरलेली मांजर ना कधी शांत होणार आहे काय माहिती. आणि आता काव्या तिथून बाहेर जाते आणि पायरीवरती बसते आणि मनातल्या मनात बोलू लागते की बास, आता ना मला तर सहनच होत नाही. असं म्हणून ती आता डोक्यालाच हात लावते आणि पुढे ती म्हणते की जीवाने ना सगळ्यांच्या समोर नंदिनी ताईला मी आहे याचा विचार न करता सरळ बायको म्हणायला लागलेला आहे, म्हणजे काय अर्थ आहे याचा. तो आता सगळं मागचं विसरून हे लग्न एक्सेप्ट करायला निघालेला आहे. आणि नाही नाही तसं असेल ना तर मी तसं होऊ देणार नाही. जे माझं आहे ना ते फक्त माझंच आहे.
तो हे लग्न मारण करण्या अगोदरच ना मला सगळ्यांना खरं काय ते सांगितलं पाहिजे. आता लग्नाला 1 महिना झालेला आहे आणि काव्या तू भरपूर वेळ घेतलेला आहेस. आता आणखीन वेळ वाया घालू नकोस. काव्या असं ती मनातल्या मनातच बोलत असते. तर आता बघा इकडे मित्रांनो, जीवा आणि नंदिनी मधली जुगलबंदी अजून चालू असते. तर नंदिनी आता जीवाला म्हणते की अहो जीवा, खरंच तुम्ही माझ्याबद्दल अभिमानाने बोललात. बायको म्हणालात तर तेव्हा मला ना की आता आपल्यामधला गुंता सुटलेला आहे असंच वाटू लागलं आणि संवाद घडत आहे. आणि त्या दिवशी ना उगाचच मी बोलले तुम्हाला मोकळं वगैरे करा, पण आता मला एक गोष्ट कळालेली आहे की तुम्हाला मोकळं व्हायचं नाही, उलट हे लग्न टिकवून दाखवायचं आहे. बरोबर आहे ना असं ती त्याला विचारते. तर तेव्हा जीवा शांत झालेला असतो आणि तिथून तो काही न बोलता थोडसं बाजूला होतो. तर नंदिनी परत त्याला विचारू लागते, अहो बोला ना आता, मी बरोबर बोलत आहे का नाही? आणि तुम्ही नव्यांना एकदम विचित्रच प्राणी असता. म्हणजे जगासमोर तुम्ही बिनधास्त बोलता, पण बायकोसमोर बोलायला गेलं ना की हवा फुस होते तुमची आणि काही एक्सप्रेसच होत नाही. तुम्ही बरोबर बोलत आहे ना? मी तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो की बरोबर नाही, तू तर खूप बोलत आहेस आणि कशाला बोलत आहेस एवढं? आपण आजारी आहोत का नाही? मग या फ्रीच्या टॉक टाइमला जरा ब्रेक दे ना. तर तेव्हा नंदिनी अजूनच सुद्धा बडबड करतच असते आणि म्हणते की हे जे क्यूटली तुम्ही वैतागता ना माझ्यावरती, म्हणून माझा हा फुकटता टॉक टाइम चालूच असतो. खरंच सांगत आहे, आता तुमच्याकडे सहन करण्याशिवाय ना पर्यायच नाही. मी बोलत राहणार आणि तुम्ही ऐकत राहणार. तुम्हाला माहिती आहे का की खूप नवरे असे असतात ना की त्यांना बायकोचं काही ऐकायचंच नसतं. बायको बोलायला लागली ना की हे कानात इयरफोन घालतात, नाहीतर कानात कापूस तरी घालतात. असं म्हटल्यानंतर आता जीवाला तो प्रसंग आठवतो ज्यावेळेस नंदिनी अशीच बडबड करत असते आणि तो तिला पिकअप करायला आलेला असतो आणि त्याने आपल्या कानात कापूस घातलेले असतात आणि नंदिनी मात्र बडबड करत असते की हे ड्रामा फिल्म्स वगैरे ना रडारड मग साड आणि उगाचच ते मला नाही बाबा ते आवडत आणि रोमॅन्टिक फिल्म बघताना ना मजा येते. आणि ती त्याला म्हणालेली असते की ऐकत आहे ना मी काय बोलत आहे ते? तर तेव्हा जीवा तिला म्हणालेला असतो की हो मी ऐकलं. तर आता इकडे नंदिनी जीवा अशी हाक मारते. तर तेव्हा जीवा त्या विचारातून थोडासा बाहेर येतो आणि नंतर नंदिनी त्याला विचारते की जीवा तुम्ही तसे नाहीत ना? आणि जेव्हा नाही असं म्हणून मानवतो तर तेव्हा नंदिनी म्हणते की मला तर वाटच तुम्ही तसे नाहीच आणि अजून तुम्ही मान काय हलवत आहे आणि मी काय म्हणत आहे की याची क्लिप शोधायला लागेल ना? तर तेव्हा शोधाल का असं ती प्रश्न विचारते आणि मी फ्रेश होऊन येते असं म्हणून ती तिथून निघून जात असते. आणि तेव्हा जीवा क्लिप शोधू लागतो. तर ती क्लिप तर नंदिनीने आपल्या हातातच ठेवलेली असते आणि ती वळून जीवाकडे बघून हसू लागते आणि क्लिप घेऊनच आतमध्ये जाते. तर इकडे जीवा क्लिप शोधतच असतो आणि तेव्हा समोर पसारा बघितल्यानंतर आता तो वैतागतो आणि म्हणतो की अरे यार, हा किती पसारा आहे बेडवरती. आता ही चकाचक बाई असं म्हणतो आणि परत हळू आवाजात बोलतो की आता ही चकाचक बाई ना पूर्णपणे ब्री होईपर्यंत तिचा आत्मा मला स्वतःमध्ये घ्यावा लागणार आहे. असं म्हणून तो आता पसारा आवरत असतो. इतक्यात त्याला इन्स्पेक्टर विकासचा फोन येतो. तर तेव्हा जीवा फोन उचलतो आणि म्हणतो की अरे बोल विकास. तर तेव्हा विकास त्याला बर्थडे विश करतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे वांग्या, नक्कीच पोलीसच आहेस ना तू? अरे फक्त गुन्हेगार नाही तर तारका सुद्धा लक्षात ठेवायच्या असतात. माझा बर्थडे आज नाही परवा आहे. तर तेव्हा विकास त्याला बर्थडे विश करत असतो. तर जेव्हा म्हणतो अरे चल काही लक्षात नव्हतं तुझ्या आणि तुक्का मारलेला आहेस तू या जीवाचा बर्थडे विसरला आहेस आणि नाही तुला आता चुकीला माफी नाही. आधी तू ना मला पार्टी द्यायची आहेस. नाही मी काही सुद्धा ऐकून घेत नसतो. जो जीवाचा बर्थडे विसरतो ना तो आधी जीवाला पार्टी देतो आणि मग जीवाला विश करतो.
हा लहानपणापासूनचा नियम आहे माझा, लक्षात आहे ना तुझ्या, आणि चलते सुद्धा परवा करायचं आता नाही, आणि तू मला काही सांगूच नकोस, मला ऐकायचंच नाही असं तो त्याला बोलत असतो आणि त्याला काही बोलूच देत नसतो, आणि तो आता बोलता बोलता रूममधून बाहेर निघून जातो. तर तेव्हा नंदिनी चोरून ते ऐकते आणि परवा जीवांचा बर्थडे आहे का असं म्हणून ती खूपच खुश होते, आणि अरे मला कसं काही माहिती नाही, आणि जाऊ देत आता कळाला आहे ना, मग आता मस्तपैकी पार्टी अरेंज करते, केक आणते, त्यांच्या आवडीचा बेद करते, आणि असं ती म्हणत असताना आता तिला तो क्षण आठवू लागतो की ज्यावेळेस जेव्हा तिच्यावरती खूपच जोराने ओरडलेला असतो की तूच हा घाट घातलेला आहेस ना सगळा, आणि काय गरज होती सगळ्यांना आयडिया दिलीस तर, म्हणे 1 मंथ अॅनिव्हर्सरी, आणि काय गरज होती हा सगळा घाट घालायची असं म्हणून तो क्षण आठवल. यानंतर आता नंदिनी परत म्हणते की नाही नाही नकोस नंदिनी, आता तू कुठल्या सुद्धा सेलिब्रेशनचा घाट घालू नकोस, मोठी पार्टी नाही का छोटी सुद्धा नाही, पण त्यांचा बर्थडे आहे आणि मी काहीच करायचं नाही असं म्हणून ती आपला हात दुसऱ्या हातावर आपटते आणि तिच्या हाताला आता दुखू लागतं आणि ती वैतागून गेलेली असते. तर मित्रांनो, त्यानंतर आता रात्री नंदिनी गणपती बाप्पा समोर आरतीचं ताट घेऊन उभी असते आणि म्हणत असते की देवा माझ्या कुटुंबाला नेहमी सुखात आणि आनंदात ठेव, घरातल्या सगळ्यांना एकत्र ठेव देवा असं ती म्हणत असते. तर तेव्हा मांडणी सुद्धा तिच्या मागे येऊन उभी राहते आणि परत तिच्याकडे बघून ती हसू लागते, आणि त्यानंतर ती आरती घेते आणि एकसारखी ती नंदिनीकडेच बघत असते. तर तेव्हा नंदिनी काय झालं असं तिला विचारते आणि अशा का बघत आहे माझ्याक असं म्हणते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की अगं मी तुझ्याकडे ना कौतुकाने बघत आहे, कौतुक वाटत आहे मला तुझं असं म्हणून ती आरतीच ताट घेते, आणि तुझा हात तर दुखत आहे ना, तुला बरं नाही तरी सुद्धा तू सगळ्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेस, देवासमोर उभी आहेस, आणि तुझ्यासाठी कोण प्रार्थना करत आहे का? तुला सगळ्यांची काळजी आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो नाही, सगळेजण किती काळजी घेत आहेत माझी, जेव्हा तर सत्तना माझ्या मागे पुढेच असतात, आणि तुम्हाला माहिती आहे का की माझ्या हाताला लागलेला आहे ना, हे बघितल्यापासून कपड्यांच्या घड्या सुद्धा घालायला लागलेले आहेत ते असं म्हणून ती हसून सांगत असे. तर तेव्हा मानिनी अगं काय सांगतेस असं तिला म्हणते. तर नंदिनी पुढे म्हणते की म्हणूनच त्यांचा दिवस मला खूप खास करायचा आहे असं म्हटल्यानंतर परत ती शांत होते. तर तेव्हा मानिनी आता आश्चर्याने तिला विचारते की अगं दिवस म्हणजे तुला लक्षात आहे त्याचा वाढदिवस, आणि ते तू त्याच्याबद्दलच बोलत आहेस ना असं ती म्हणते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनी नंदिनीला विचारते की अगं नंदिनी तू काय केलेल आहेस बर्थडेच प्लॅनिंग. तर तेव्हा नंदिनी म्हणते की प्लॅनिंग असं काहीच केलेलं नाही, मला जरा ना 1 मंथ अॅनिव्हर्सरी नंतर धडकीच भरलेली आहे. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की अगं नंदिनी तू कर बर्थडेच प्लॅनिंग कर. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की नक्की करू ना. तर तेव्हा मानिनी तिला हो असंच सांगत असते. तर तेव्हा आता बघा इकडे मित्रांनो, काव्या अजून सुद्धा विचारातच असते आणि मनातल्या मनात ती बोलत असते. तर तेव्हा तिला पार्थच्या कपड्यांमध्ये जीवाच जॅकेट सापडत, जे जॅकेट तिनेच त्याला दिलेलं असतं. तर तेव्हा ते जॅकेट हातामध्ये घेतल्यानंतर ती मनातल्या मनात म्हणते की हे जॅकेट तर मी जीवाला दिलेलं होतं, आणि त्यानंतर ती पार्थला ओरडू लागते आणि म्हणते की जी गोष्ट आपली नाही ना दुसऱ्याची आहे ना, त्या गोष्टीवर आपण हक्क गाजवू नये. तर तेव्हा आता पार्थला त्या गोष्टीचा आश्चर्यच वाटू लागतं, आणि तो तिला म्हणतो की तुम्हाला ना जीवाच जॅकेट मी ढापलेला आहे हे कळाल्यानंतर राग आला, त्यावरून मला टोटल लागलेली आहे की तुमच्या नंदिनी ताईंनी ना तुमच्याकडून काहीतरी ढापलेलं आहे. तर तेव्हा आता काव्या पार्थला सांगते की माझ्या सगळ्यात जवळची आणि सगळ्यात प्रिय गोष्ट आज तिच्याकडे आहे. तर तेव्हा पार्थ कुठली असं तिला विचारतो. तर तेव्हा काव्या त्याच्याकडे आता धक्क्यानेच बघते, आणि मित्रांनो आता काव्या पार्थला ही गोष्ट म्हणजे जीवाचा आहे हे सांगणार का, ते येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला. आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.